आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। प्रभाग क्रमांक 7च्या विकासासाठी सदैव कटिबद्ध नूतन नगरसेविका अर्चना बाजी केंगार यांची ग्वाही। प्रभाग क्रमांक 7च्या मतदारांचे व उमेदवारीसाठी संधी देणारे आमचे नेते सुरेशराव शिंदे सरकार यांच्या बहुमूल्य सहकार्यानं विजयश्री खेचून आणणं झालं सहज शक्य। श्री बाजी केंगार यांचे मत। जतनगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 हा एक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला होता। या प्रभागात मतदारांनी राष्ट्रवादीच्या दोनही उमेदवारांना विजयी करून घवघवीत यश मिळवून दिले। याच जतचे कुटुंब प्रमुख ओळख असणारे माननीय श्री सुरेशराव शिंदे सरकार यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेस संधी देऊन गेली 20 वर्ष सातत्याने एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते माननीय श्री बाजी केंगार यांच्या सुविद्य पत्नी अर्चना केंगार यांना उमेदवारी देऊन 20 वर्षाच्या एकनिष्ठपणाची पोहोचपावती देऊन प्रभाग क्रमांक 7चा गड शाबूत ठेवला। यावेळी नूतन नगरसेविका अर्चना बाजी केंगार यांनी सर्व मतदारांचे तथा निवडणूक प्रचारात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाख मोलाचं सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत प्रभागाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहून कार्य करणार असल्याचे लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना स्पष्ट केले। सामाजिक कार्यकर्ते बाजी केंगार यांनी श्री सुरेशराव शिंदे सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकारी नगरसेवक स्वप्नील भैया शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील रखडलेली कामं पूर्ण करून प्रभागातील जनतेच्या सर्व सोयी सुविधा याकडे लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगत गेली 20 वर्ष मी माननीय सुरेशराव शिंदे सरकार यांचा कट्टर समर्थक म्हणून निस्वार्थ भावनेनं कार्य केल्यामुळं एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल घेऊन उमेदवारी देत विजयासाठी आपली मोठी ताकद खर्ची घालून सुरेश शिंदे सरकार यांनी एक आदर्श नेत्याची कामगिरी बजावली असल्याचं केंगार म्हणाले। विजयानंतर श्री व सौ केंगार समर्थकांनी एकच जल्लोष करत गुलालाच्या उधळणीनं आनंदोत्सव साजरा केला। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।